सॉरी, एका फार मोठ्या आणि महत्त्वाच्या खात्यात ते काम करत होते, ज्याचा शॉर्ट फॉर्म आहे DRDO, आणि तिथील ते निवृत्त वैज्ञानिक आहेत. DRDO म्हणजे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. आणि याच्याबद्दल तुम्ही कधीतरी बोला अशी मी त्यांना सारखी विनंती करतो. त्यांनी ती विनंती मान्य केलेली आहे. याला हिंदीमध्ये रक्षा अनुसंधान एवं विकास संघटन असं म्हणतात. अत्यंत महत्त्वाची ही संघटना आहे आणि रक्षा मंत्रालयाशी निगडीत ही संघटना आहे. म्हणजे देशाचं रक्षण करण्याचं काम DRDO करत असते असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही आहे. मी प्रभाकर नानावाटीने विनंती करतो की त्यांनी आपला दृक श्राव्यांचा कार्यक्रम सुरू करावा. पुन्हा एकदा आपण त्यांचं टाळ्यावर स्वागत. नमस्कार. आजचं खरं म्हणजे कुठल्याही पुस्तकाच्या लेखकाबद्दल किंवा त्याचं जे काही बरं वाईट असतं त्याच्याबद्दल काही चर्चा नाही आहे. त्यामुळे आपण रिलॅक्स मूडमध्ये आपण सगळे बघणार आहोत. आणि ते फक्त काय की खालच्या हॉलमध्ये न बघता आपण ह्या हॉलमध्ये ती सगळी छायाचित्र बघणार आहोत. प्रकाशित झालेले पहिलं छायाचित्र 1820मध्ये झालं. आता नीब्स या फोटोग्राफरच्या कुटुंबाच्या घराच्या मागच्या खोलीतून घेतलेल्या या दृश्यात पुढील गोष्टी दिसतात. एक घराचा वरचा माळा, फांद्यामधील पाठीतून आकाशाचे तुकडे दिसणार एक पेरूचं झाड, धान्याच्या कोठाराचे उतरते छप्पर, कमी उंचीची चिमणी, उजवीकडे घराचा दुसरा भाग. मूळ प्रथमेतील तपशील खूप अस्पष्ट आहे, पण हे रंग फिका पडल्यामुळे नाही, कारण हिलिओग्राफिक प्रक्रिया ही तुलनेने कायमस्वरूपी असते. तर नीब्सने मूळ प्लेटवर पुरेसा प्रकाश न टाकल्यामुळे हा असा चित्र दिसतो. तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की एक्सरेचं कसं केलं जात असतं. क्षकिरणाचं संशोधन केल्या रांगेल यांच्या पत्नीच्या हाताचा क्षकिरणाचा आहोत. तुम्हाला तो तिसऱ्या बोटावरती अंगठी सुद्धा दिसत नाही. लखनौ येथील सिकंदराबाद महालाचा फोटो. मैदानावर बंडात भाग घेतलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या मुद्द्यांचे अवशेष तिथं दिसत आहेत. हे समोरच्या बाजूला बघितलं तर ते सगळे असे रेड बघितले आहेत. 1857च्या स्वातंत्र्य युद्धात भाग घेतलेल्या 2 भारतीय सैनिकांना ब्रिटिशांनी फासावर चढवलेले छायाचित्र. खरं म्हणजे युरोपसारख्या ठिकाणी जेव्हा कोणाला फाशीची शिक्षा दिली जात होती तेव्हा तो एक चांगला मोठा समारंभ म्हणून लोक आपल्या घरातलं गदेबिदे घेऊन तिथं दिवसभर वेळ काढायचे आणि तो एक शो म्हणून त्याच्याकडे बघितलं जात होतं. पण नंतर ते सगळं बंद झालं आणि हे क्रूर काही काही बघायचं नाही म्हणून ते नव्हे. पण इथं सुद्धा बघायला होतं ह्या दोघांनाही फाशीची शिक्षा स्वातंत्र्य परिषदेने. पहिल्या जागतिक महायुद्धाच्या वेळी ब्रिटिश व फ्रेंच सैनिकाबरोबर लढणारे भारतीय सैनिक विश्रांती घेत असताना मार्शलशी केलेल्या फ्रेंच मुलाबरोबर हात मिळवताना छायाचित्र 30 सप्टेंबर 1914. अमेरिकेचे फर्डिनांड पोर्शे, मला वाटतं की पोर्शेचे गाड्या माहीत असेल आपल्याला, जसं शेव्हरलेट किंवा असेल. हिटलरला फोक्सवॅगनचे ब्युटिल कारचं मॉडेल दाखवत असतानाचे छायाचित्र. खरं म्हणजे जर्मनी आणि अमेरिका ह्याच्यामध्ये युद्ध पण झालेलं आहे, पण भांडवली व्यवस्था कशी असते की आपला माल वैऱ्याला सुद्धा ते विकता येते, ते व्यवस्था करत असतात. आणि हे पीटर्सचे कार आहेत ना, ते तुम्हाला आठवत असतील की छोटे छोटेसे कार आपलं नॅनो टाईप कार असायचे आणि अगदी जिन्यावरून ह्याच्यावरून सुद्धा चालत करायचं, ट्राय करायचं. असे ब्रिटिश का 1935 सालाचे आहेत. नाझी पार्टीच्या रॅलीत फिरल्या. म्हणजे आता आपल्याला रॅलीची भयंकर सवय झालेलीच आहे आपल्या प्रधानमंत्रीच्यामुळे.
त्यामुळे हिटलरची रॅलीसुद्धा अशीच असायची, सगळीकडे झेंडे असायचे, सगळे लोक थांबलेले असायचे आणि अशा प्रकारे नाझी पार्टीच्या रॅलीत हिटलर होता. 1934 सालचा हा मुद्दा आहे. हिटलरला लपून बसण्यासाठी ते बंकर, त्या बंकरमध्ये शेवटी त्यांनी आत्महत्या करून घेतली. जर्मनीचा मॉस्कोवरील हवाई हल्ला म्हणजे फोटो तुम्हाला आठवत असेल की फोटो अगोदर कसे काढले जात होते. मला वाटतं शंभू अप्पाजी किंवा कट्टेकडे गेल्यानंतर एक असं कॅमेरा, मग त्याच्यावरती एक काळं कापड हे केलेलं तुम्हाला थांबवायचं आणि असण्यासाठी तुम्हाला सांगायचं, अशा सगळ्या गोष्टी असायच्या. पण इथं काय झालं की 1941पर्यंत चांगल्यापैकी कॅमेरा डेव्हलप झाले. म्हणजे असाही पॅन्टॅक्स, रोडिंग असे ते कॅमेरा असायचे आणि ते कॅमेऱ्यातून त्यांनी काही अशी दृश्य काढले की जर्मनीच्या वास्तूला हवाई हल्ला. अमेरिकेतील साईपानच्या लढाईत जपानी विमानावर हल्ला करून खाली पाडत असताना म्हणजे हे साईपान हे जवळ अमेरिकेच्या जवळपास ते बेट होतं, तिथे जपानचे विमान आहे होते. लंडनच्या आकाशात ब्रिटिश व जर्मन लढाऊ विमानांचा एकमेकावर हल्ले करतानाचे दृश्य. लंडनचं तो तुम्हाला घड्याळ दिसतेच आहे तिथं. जपानच्या नागासाकीमध्ये अनुभव झाल्यानंतर 20 मिनिटांनी काढलेलं छायाचित्र. हिरोशिमा आणि नागासाकी असे दोन ह्याच्यावरती विमानाचे बॉम्ब हल्ले झाले. भरपूर लोक गेले. म्हणजे ह्या नागासाकीच्या बॉम्ब हल्ल्यात जवळजवळ 60,000 ते 80,000 लोकांचं हे झालं असेल आणि हिरोशिमावरती तर 1.5 लाख ते 2.5 लाख गेले. दुसऱ्या महायुद्धात लढाऊ विमान खाली पडताना गंमत म्हणजे अजूनही आपल्याला युद्धाच्या बद्दल भयंकर उत्साह असतो. युद्ध करायला पाहिजे की करायला पाहिजे, पण त्याला काही अर्थ नाही. एवढे लोक करतात, एवढं सगळे होत असतात. त्यामुळे युद्धाच्या ऐवजी आपण पॉलिटिकल सोल्युशन्स बघायला पाहिजे. ते आपल्या लक्षातच कधी राहत नाही. कैदेतून सुटलेल्या ज्यू नाझी सैनिकावर बंदूक रोखतात. म्हणजे एकेकाळी ज्यू तुमच्यावरती हल्ला करत होते, आता हा नाझी सैनिकावरती ज्यू हल्ला करतात. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी C-46 विमानात सामान टाकण्याकरता हत्तीचा वापर करताना ते छायाचित्र. म्हणजे हत्ती हा कायम आपल्या टेबल म्हणजे त्याला हे करून आपण केलेला आहे, त्यांचं सामान टाकताना छायाचित्र. दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या काळात मी निर्जातीत सैनिक येऊ शकतात. एक प्रकारची ती जाहिरात असते किंवा ते काही युद्धाला जात नाही, पण सगळ्या लोकांना कळावं एक प्रकारचे म्हणून त्या बाई विल्स्टन चर्चिल पोहायला जात असताना, हा चर्चिल म्हणजे ग्रेटच माणूस होता, सगळ्यांनाच माहीत असेल. बर्लिनची भिंत बांधत असताना हे 1961 बांधलं. म्हणजे बर्लिन शहराचे 2 भाग केले त्याने आणि मोठी भिंत बांधली गेली. आणि कित्येक दिवस ते लोक उड्या मारून इकडं तिकडं जात होते, पैसे घेत होते, पण काही झालं नाही. 1961 बांधताना हे आपोपलं. त्याच्यानंतर बर्लिनची भिंत फोडत असताना 1989 ती भिंत फोडली आणि काही लोकांनी आपले ते दगड बिट आहेत ना, एक घरात मेमरी म्हणून ते ठेवलेलेच होते. लिलिक हत्याकांड 1972च्या ऑलिम्पिकच्या वेळी लिलिकमध्ये दहशतवादी जाऊन त्या कंप्लीट हत्याकांड. इराणमध्ये गोळीबार पथकासमोर ठेवली 1979. कसं असतं बघा की एखाद्या माणसाला मारण्यासाठी सगळ्या गोष्टी इतक्या मोठ्या प्रमाणात केल्या जात असतात, त्याला काही मिळत नाही. व्हिएतनाममधल्या हल्ल्यात एका बौद्ध भिक्षू स्वतःला जाळून घेत असतानाचे चित्र. हे तर जवळजवळ 20 वर्ष हे युद्ध चालू होतं. ते अमेरिका ते जवळजवळ 4 राष्ट्राध्यक्ष या युद्धाच्या वेळी चालूच ठेवलं. कोणालाही असं वाटतं नाही की आपण हे थांबवायला पाहिजे. पण व्हिएतनाम म्हणजे काय फार मोठं हे आहे, युद्धसामुग्री त्यांच्याकडे आहे असं काहीही नाही. तरीसुद्धा त्या लोकांनी नेटाने हे करून स्वतःसाठी भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना फाशी शिक्षा सुद्धा त्याचं पोस्ट केलं. गमतीशीर आहे सगळं.
लाहोर कॉन्स्पिरसी केस म्हणून त्याचे ते लॅब आणि ते 1930 पासून स्वामी विवेकानंद जेव्हा अमेरिकेला गेले होते तेव्हा अनेक फोटो काढले गेले त्यावेळी अमेरिकेत काय प्रॉब्लेम नव्हता. पण हे एक व्यक्तीचं छायाचित्र नरसिंहाचार्य म्हणून त्यांच्याबरोबर उभे होते आणि डॉक्टर विवेकानंद यांच्या अमेरिकेमध्ये छायाचित्र. काय झालं? सुभाषचंद्र बोस यांच्या आई वडिलांबरोबर ब्रिटिश पोलिसांनी नेताजी सुभाषचंद्र बोसांना शेवटच्या वेळी अटक केल्यानंतर ते छायाचित्र. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर व डॉक्टर राधाकृष्णन यांचे ऑक्सफर्ड विद्यापीठातील पदवीदान समारंभाच्या वेळेचं हे एक छायाचित्र ऑगस्ट 7, 1940. शांतिनिकेतन येथील आपल्या नातीबरोबर गुरुदेव 10 एप्रिल 1934 करतात. असं दिसतंय सगळं. टागोर यांचे शांतिनिकेतन ते मुंबई येथील तरुण परदेशी वस्तूवर बहिष्कार घालत असताना छायाचित्र 1930 साली बॉयकॉट फॉरेन बुक्स म्हणून एका कारच्या पाठीमागे पोस्टर आहे आणि बहिष्कार झाला म्हणून सुद्धा एक पोस्टर त्यांच्याकडे आहे. ते गमतीशीर म्हणजे कोणत्या बघायचे दिसायचं. जेव्हा पाणी झाली सगळ्याच गोष्टीचं पाणी त्यांनी केलेलं आहे. मग ग्रंथालयातील पुस्तकं तरी कसे काय त्यांची सुद्धा वाटणी करून झाली. पाकिस्तानला काही आणि भारतात काही. गव्हर्नर जनरल सी राजगोपाळाचे लेडी माउंटबॅटनच्या गळाभेटीचा प्रसंग. प्रणव मुखर्जी यांचा तरुणपणातलं आणि छायाचित्र. महात्मा गांधीजींचं शेवटचं छायाचित्र. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी डॉक्टर सविता आंबेडकर घरगडी सुद्धा त्यांचा आवडता होता. त्याचा एक फोटोचं मला बघायला मिळालं. मला वाटतं त्यांच्यानंतर दुसरी बायको होती तेव्हा ही डॉक्टर सविता. संविधान परिषदेच्या पहिल्या दिवशी डिसेंबर 1946 रोजी आता समोरच्या बाजूला तुम्हाला जवाहरलाल नेहरू आणि वल्लभभाई पटेल दिसतात. बाकीच्या प्रतिम फोटो त्या काढतात. KIFR म्हणून एक संस्था आहे टाटाचा. तिच्या पहिल्या भारतीय समारंभाचा अध्यक्ष जवाहरलाल नेहरू यांना प्रोफेसर MS नरसिंहन दाखवत असतानाचं एक छायाचित्र. बुकिंगस्टॉक स्वित्झर्लंड येथे इंदिरा गांधी जवाहरलाल नेहरू चार्ली चॅप्लिन. चार्ली चॅप्लिनची दोस्ती इव्हन महात्मा गांधीबरोबर पण सुद्धा होती आणि नेहरूबरोबर सुद्धा होती. अमेरिकेत त्याला फार त्रास झाल्यामुळे ते इथे युरोपमध्ये येऊन स्वित्झर्लंड येथे राहायला आहे. त्यावेळेस हे सगळं लॉर्डचा खेळ तर आपल्या इथं भारतातल्या लॉर्डचा खेळ सगळ्या लोकांना बघावंसं वाटतं. सगळं करत असतात. नेहरू व जॅकलिन केनेडी लॉर्डचा खेळ करत असताना ते छायाचित्र. मला वाटतं तिथं विजयालक्ष्मी पंडित पण आहे. संशोधक सर C.V. रामन रेसिडेन्सी कॉलेजमधील विद्यार्थ्यांना रामन इफेक्ट समजावून सांगतानाचं हे छायाचित्र 1930 सालचं. प्रिन्स्टन येथील जवाहरलाल नेहरू यांनी अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्या भेटीचं छायाचित्र 1949. अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्या मृत्यूच्या दिवशी त्यांच्या स्टडी रूमचं घेतलेलं छायाचित्र. दिल्ली येथील चांदणी चौक रस्त्यावरून राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद व त्यांच्या अंगरक्षकांचा दाखवा पद्धत व्हिक्टोरियामधून जात असताना छायाचित्र. चांदणी चौक म्हणजे भरपूर गजबजलेला आणि मला वाटतं ट्रामचे ट्रॅक सुद्धा मला त्याच्यात दिसतात आणि घोड्यावर बसूनच नवल टाटा रतन टाटा व नवल टाटा ते रतन टाटा तुम्ही बोलत असतो. आता नवल टाटा सुद्धा आता ते करतात. 1850च्या सुमारास ईस्ट इंडिया कंपनीचं डॉक्टर जॉन मरे यांनी पाठवलं ताजमहालाचं चित्र. म्हणजे
ट्रू पिक्चर म्हणतात की तसं सगळं प्राण बिन सगळं सगळं त्यांनी दाखवलं त्याच्यामध्ये काही केलेलं नाही. हां, आणि वडेर फॅमिली म्हणजे म्हैसूर महाराजांची फॅमिली. युवराज कंठीराव नरसिंहराव वडेर युवराणी टेम्पो चिरंबरून दास त्यांच्या म्हैसूर येथील विवाह समारंभ 1910च्या सुमारास झाला. जयपूरच्या महाराणी गायत्री देवी यांच्या विवाहाच्या दिवशी कलकत्ता येथील हावडा ब्रिजचं बांधकाम चालू असतानाचं हे छायाचित्र. हावडा ब्रिज तुम्ही पाहिलं असेल तर लक्षात येईल की तिथं कुठल्याही प्रकारचं सिमेंट बिटा असं काही प्रकार नाही, स्टील वापरून केलेलं आहे आणि तिथं एकही नटबोल्ट नाही आहे. सगळे रिवेटिंग जवळजवळ 25 लाख रिवेट वापरून त्याचं ते बांधकाम केलेलं आहे आणि 1930मधलं हावडा ब्रिज अजूनही काम करत आहे 2024. दार्जिलिंगला तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला एक ते टॉय ट्रेन तुम्हाला दिसेल की दार्जिलिंगहून जलपाईगुडीपर्यंत सकाळी निघाली की संध्याकाळपर्यंत पोहोचतो. म्हणजे अगदी चालत चालत सुद्धा गाडीचं ट्रेन भरत चढू शकतात इतकी त्याची ती व्यवस्था केलेली. तर त्याचं पहिलं इंजिन त्यांनी आणलेलं 1880मध्ये. जसं मला वाटतं की नेरळला पण होतं तसं ते टॉय इंजिन. गंमत म्हणजे कांद्याला कुणी घोडा लावत असतात पण ह्यावेळी छिबरा त्यांनी आणलं होतं कलकत्त्यामध्ये. छिबरात सुद्धा कलकत्त्याच्या घोड्याच्या टांग्याबरोबर छिबराचे टांगे सुद्धा वाहतुकीसाठी वापरले गेले. वाराणसीतील जत्रेतील दृश्य 1960मध्ये सुद्धा असे दिसत होते. तुम्हाला वाटत असेल की आपल्या जत्रेमध्ये सुद्धा असं लाकडी एक असा पाळणा असायचा लोक बसायचे आणि तशाच प्रकारे आणि हाताने फिरवायचं, मोटर नाही काही नाही तशा प्रकारचं 1960 पाळणा. लाईफ नियतकालिकेसाठी मधुबालाचं छायाचित्र म्हणजे काय तर मूड त्याने पकडला आहे त्या लाईफच्या फोटोग्राफमध्ये. फारच छानपैकी त्याने काढलेला. अमिताभ बच्चन त्यांचे फोटो त्या वगैरे दिसते. आई मला वाटतं तो भाऊ असेल. एअर इंडियासाठी जाहिरात एक झेलकामा इथे बघा ते झेलकामाला स्क्रीनवरती बघण्यापेक्षा त्या फोटोग्राफमध्ये बघणं फारच वेगळं दिसतं. गब्बार की असले पसंत ग्लुकोज डी बिस्किटसाठीच्या जाहिरातीत अफजाद अली खान गब्बार सिंग. त्यामध्ये 2 सेकंड सर गोविंदर हे एक वृत्त छायाचित्रकार होते. त्यांच्या जीवनाचा प्रवास म्हणजे अगदी गंभीर केलेला आहे. इथिओपियाच्या सम्राट हैले सेलासी यांचे अधिकृत छायाचित्रकार. किलीमांजारी पर्वताच्या उतारावर झालेला जवळजवळ जीव घेणार हेलिकॉप्टर अपघात 1984च्या भीषण इथिओपियन दुष्काळाचे वार्तांकन. कांगोमधील गोळीबार पथकाच्या तावडीतून झालेली थरारक सुटका. व्हिएतनाम, इराण, येमेन, अफगाणिस्तानमधील आफ्रिकेच्या संघर्षमय स्वातंत्र्य लढ्याचे आणि युद्धाच्या परिस्थितीचे चित्रीकरण. चार्ली चॅप्लिन बरोबर भोजन. युगांडाचा हुकुमशाही इजेबींसोबत एक विचित्र संबंध. खरोखरच ही एक दंतकथाच होती याच्या सगळ्या. 2020मध्ये त्याचा मृत्यू झाला. अण्णा हजारे सैन्यात असताना मध्ये ते दिसतात ते अण्णा हजारे. पहिली भारतीय महिला पायलट सरला ठकराळ. त्यावेळी ती फक्त 21 वर्षाची होती. 16व्या वर्षी तिचं लग्न झालं त्या ठकराळ कुटुंबामध्ये आणि ठकराळ कुटुंबामध्ये सगळे लोक त्यांच्या घरातले पायलट होते. शिकाऊ पायलट किंवा या मला वाटतं तिचा नवरा पण त्याच्या घरात जवळ 9 जण पायलट होते त्या काळात आणि ते सिंगल इंजिनचं विमान असायचं आणि ते मेल घेऊन जाण्यासाठी म्हणजे पत्रबित्र घेऊन जाण्यासाठी लाहोर ते अमृतसर ते लाहोर फार डिस्टन्स नाही 70-75 किलोमीटर अर्धा तासात जायचा. पण ही बाई पहिली सरला ठकराळ ही विमान चालवली.
1948मध्ये मद्रास विद्यापीठात अभ्यास करत असलेला विद्यार्थी झोपेत खाली पडू नये म्हणून शेंडी खुंटीला बांधत होता. का तर बहुतेक वेळा मद्रास युनिव्हर्सिटीमध्ये अय्यर आणि अय्यंगार मंडळीच असायचे, बाकीचे हे नसते. आणि प्रत्येकाला ते आपला शिक्का असायचा की शेंडी पाहिजेच त्याच्यात. मग त्यामुळे तो अभ्यास करत असताना शेंडी बांधून म्हणजे झोप आली तरी सुद्धा काही प्रॉब्लेम येऊ नये. 1886मध्ये इंग्लंडला गेलेली भारतीय क्रिकेट टीम हे सगळे पारसी दिसते आपल्याला. पारसी टीम आहे सगळी क्रिकेट टीम. दिल्ली येथील लाल किल्ल्याजवळच्या मैदानात कामा पैलवान इमाम या कुटुंबामध्ये तो प्रेक्षणीय कुस्तीचा सामना म्हणजे खोटंच होतं, त्याच्यात काही नव्हतं. लोकांना जमवायचं कुस्तीचं शौक हे सगळं काही दाखवण्यासाठी म्हणून गामा म्हणजे एकेकाळी चांगला सगळ्या प्रसिद्धीतला माणूस. मला वाटतं 1950 सगळ्या लोकांना माहीत असलेला. अथेन्स ग्रीस येथील पहिलं ऑलिम्पिक स्पर्धेतील रनर्स हे धावपटू. म्हणजे असं कुठे ट्रॅक बी काही नाही आपल्या खेडेगावामध्ये एकदा फिरून आणलं आणि त्याच्यावर सचिन तेंडुलकर विनोद कांबळे यांच्या शाळेत असताना ते शाळेत बघा तिथे तुम्हाला चौथा सचिन तेंडुलकर, दुसरा विनोद कांबळे. MS धोनी शाळेत असताना, आता तर ब्रोज बसलेला आहे. अजरुद्दीन आणि कपिल रेस्टॉरंटमध्ये नाच करत. पण ते 94मध्ये न्यूझीलंडची टीम बरोबर त्यांचं हे झालं होतं आणि त्यावेळी जिंकलं. कलकत्ता येथील मैदानाचे हे मैदान म्हणजे भरपूर मोठं ग्राउंड आहे. ते कलकत्ताचं स्टेडियम नव्हे, पण ह्याच्या जवळपास सत्यजित रेचं एक मेमोरियल हॉल आहे, गाण्याचं हॉल आहे आणि बहुतेक सगळे आपल्या इथे जसे चित्रपट दाखवतात तसे चित्रपट तिथे दाखवले जातात. सकाळी 9 पासून 10 पासूनच्या रात्री 10 पर्यंत सेवा. तिथंच ह्या मैदानावरती त्यांचं लोककला, जी बंगाली लोककला असते, बाहुली गीते म्हणतात त्याला. की बाहुली गीतेचा हा पहिला हे तिथं बघा काय करायला मिळते. मी फार छानपैकी या मैदानात ड्रायव्हिंगचा परवाना नसताना कार चालवल्याबद्दल बिल गेट्सचं जेलची कोठडी 1977 हे सगळं त्याला ॲडव्होकेटमध्ये त्याला नंबर देऊन गळ्यात हे करून हा स्टीव्ह जॉब्सचं बिल गेट्स संगणकाच्या भविष्याविषयी चर्चा करत असतात. स्टीव्ह जॉब्स म्हणजे हे सगळं बिल गेट्स म्हणजे मायक्रोसॉफ्टचा. पण स्टीव्ह जॉब्स मला वाटतं 10-15 वर्षापूर्वी कॅन्सरने तो गेला. आणि बेसिकली काय झालं की स्टीव्ह जॉब्सने सांगितलं होतं डॉक्टर लोकांनी की तुम्ही ॲडमिट व्हा, हे करा, काही नाही, अल्टरनेट मेडिसिन आणि असलं काहीतरी घेतला. अगदी नेपाळला गेला, भूतानला गेला, भारतात आला होता, आयुर्वेदची औषधं घेतली, सगळी घेतली, काही फरक पडला नाही. त्याच्यात तो गेला. 1970मध्ये ओसामा बिन लादेन हिरवा शर्ट घातलेला तुम्हाला दिसतोय. मिकी माऊसची रेखाटणे कुठलंही कार्टून चित्र काढण्यासाठी एकेकाळी तुम्हाला असे छोटे छोटेसे करावे लागत होते आणि मग ते जोडून ते 24 फ्रेम्स तुम्ही केल्यानंतर त्याचं ते चलचित्र व्हायचं. अशा प्रकारचे रेखाटणे. आणि हा मिकी माऊसचा डिस्नी स्टुडिओचा 1923मध्ये ची गवेरा हा थंड पिण्याची मजा घेत असताना, ची गवेरा म्हणजे तर तुम्हाला आठवत असेल किंवा एक क्रांतिकारी अर्धवट जळलेले फूस काढत असताना कार्तिक लूथर किंग ज्युनियर आणि त्याचे शेजारी त्याचा मुलगा 1960 हा एक्सटिंक्ट झालेले टास्मानियन टायगर म्हणजे टास्मानियन वाघ हा शेवटचा वाघ 1933 साली तसाच होता. म्हणजे काय की आपल्या लोकांनी मोठ्या प्रमाणात
शिकार करून सगळे आपण हे करत होतो. आता थोडीशी जाणीव आल्यामुळं काही वॉक सवय अजूनही आहेत, नाहीतर त्यांचं पण शिकार झाले असते. ते संस्थानिक बंदूक घेऊन त्याचे काम करून ते करायचे. पण आता थोडंसं बदललं. हे अजूनही कसं वाटला म्हणून प्राणी एक जीवन असताना तिथं 1870मध्ये हा प्राणी पण एक्सटिंक्ट नामशेष झालेला आहे. इन्का संस्कृतीचे खाणाखणा असलेले माचू पिच्चू आरोग्य शहराचे पहिले चित्र. जवळजवळ 2-2.5 3,000 वर्ष हे शहर इथं आहे हे कोणाला माहितीही नव्हतं. आणि जेव्हा विमानाचा प्रवास चालू झाला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की इथं काहीतरी तुम्हाला खरं दिसत आहे, खरं दिसत आहे. मग संशोधन केले आणि ते बघितलं. त्याच्यावरनं त्यांनी त्या इन्का संस्कृती म्हणून एक कल्चर होतं, त्याचे ते अवशेष आहे. रोल्स रॉयस कार तो मुंबईत होती. बहुतेक सगळ्या मोठमोठ्या कंपन्यांचे डेपो मुंबईमध्ये होतेच. रोल्स रॉयसचं ही रोल्स रॉयस एकदम प्रसिद्ध का झाली तर बहुतेक सगळे संस्थानिकांच्याकडे रोल्स रॉयस असायचे. जमखंडीचे ह्याचे नरगोंदीचं मला अनुभव ते सुद्धा रोल्स रॉयस असायचे. त्यात एक रोल्स रॉयस म्हणजे एक प्रेस्टिजियस असं ते त्याच्या नाव आहे. हा विलार्ड स्कॉट म्हणजे अमेरिकन NBC नॅशनल ब्रॉडकास्टिंग कंपनीमध्ये तो जॉकी म्हणून काम करायचा. रेडिओ जॉकी टी व्ही जॉकी असतात ना. कॉमेडियन होता, चांगल्यापैकी त्याची डिलिव्हरी होती आणि चांगल्यापैकी मग त्या मॅकडोनाल्डच्या कंपनीला कंपनीने त्याला इन्व्हाइट केलं आणि तो दुकानाच्या समोर लोकांना हसवून मॅकडोनाल्ड लावला. हे सुरुवातीच्या काळातील मॅकडोनाल्ड 1500 राहायचं हॅम्बर्गर्स. कॅलिफोर्नियातील जंगलातील रेडवूडची झाडं कापत होती. मोठ्या प्रमाणात झाडं कापली गेली त्या काळी. आणि ते झाडं बघा किती मोठे दिसत आहेत माणसाच्या तुलनेला. प्रचंड प्रमाणात आता बेसिकली टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली. तुम्हाला ते इलेक्ट्रिकल हे मिळायला लागलं आणि मग तुम्हाला जास्त त्रास घ्यावंच लागेल. फार 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 कापत गेले आणि शहरं बसवली. ब्राझीलमध्ये तुम्ही एंट्री केल्यानंतर रिओ डी जानेरो तुम्हाला एक मोठा जेसस क्राइस्टचा भव्य पुतळा दिसतो. तो बांधत असतानाचा 850 फूट उंचीचा रॉकफेलर सेंटर बिहारनंतर सगळे कामगार 840 फुटावरील सिमेंटच्या तोडणीवर शांती घेताना त्यांना काही वाटत नव्हते की 840 फुटावरती आपण आहोत आणि खाली बघितल्यावरती काय होईल, काही नाही. एकदम इव्हन त्या काळी सुद्धा मल्टी स्टोरेज बिल्डिंग्स त्या काळी सुद्धा होत्या आणि सगळे आरामात बसलेले आहेत. हे एफेल टॉवरचं बांधकाम 1880 साली ते अर्धवट बांधलेलं दिसतं. पण ते असंच्या असं वरपर्यंत बांधलं. तुम्ही कधी पॅरिस असेल तर ते अजूनही बघायला लागेल. काही मजल्यापर्यंतच तुम्हाला बघता येईल. वरच्या मजल्यामध्ये BRP स्टॅच्यू ऑफ लिबर्टी त्याचं सुद्धा त्याचं बांधकाम चालू असण्याचं हे छायाचित्र. काउंट लिबर टॉल्स्टॉय आपल्याला आपल्याला गोष्टी शिकवत असतात. 1909 सालचे मूळ ऑस्ट्रियाचा आडनाव असलेले अमेरिकन नागरिकत्व मिळाल्यानंतरचा आनंद व्यक्त करत असतात. हा म्हणजे टिपिकल बॉडी बिल्डर, ॲक्टर सगळं काय होतं. जवळजवळ 7-8 वर्ष तो अमेरिकेच्या गव्हर्नर पण म्हणून तो होता. आणि अजूनही मला आहे हे नितीन खामेंचे बोलणे खेळगा आहे ते हितबद्ध जवळजवळ 2,500 ते 3,000 वर्ष त्याचं सील मीच ठेवलं. ते आत कोणी जातच होतं. आता तुम्हाला ते दोन्ही बाजून ते ठेवलेलं आहे. पण तरीसुद्धा कोणी गेलेलं नाही. का तर एक प्रकारचं त्याच्या पाठीमागे दृष्टी होती.
भूत येतील भूत लाभा होईल असं सगळं. पण नंतर मी ते संशोधन करायचं म्हणजे उघडलं चित्रकलेची आणि मोठ्या प्रमाणात मला सोनेरी सापडले. टायटॅनिक सिनेमा माहीत असेल तुम्हाला. टायटॅनिक जहाज म्हणजे हे टायटॅनिक शिप तयार करत असताना सगळं काही भव्य तिथे ते राहायला सगळ्या प्रकारचे स्विमिंग पूल वॉलचे प्रमाण असे सगळे प्रकार होते त्याच्यामध्ये. आणि फक्त काय केलं की त्यावेळी त्या माणसाने म्हणजे जे काही बांधणारे शिपमेटर्स होते त्यांनी सेफ्टीच्या बद्दल फार विचार केलाच नाही. आणि ते जनरली काय असतं की सेफ्टीसाठी भरपूर काही स्पीडचे जहाज असतात छोटे राहतात लोक चालतात असं काहीच आलंच नाही. काही लोक आले काही लोक गेले त्यामुळे टायटॅनिकचा पहिला प्रवास हा काही दिवसांनी संपला. अशा प्रकारे ते भव्य दिवे केले जात असते ते कधीच एक अमेरिकन कंपनीने विमानसुद्धा तयार केलं होतं. पण ते विमानसुद्धा ते 10-12 वर्षानंतर त्याला बंदच केलं. तर ते जिथे लँडिंग होत होतं आणि टेकऑफ होत होतं तेव्हा फार मोठ्या प्रमाणात आवाज यायचा. टर्बो इंजिन्स होते मोठ्या प्रकारचे आणि त्यामुळे सगळ्या लोकांनी त्याच्याविरुद्ध कंप्लेंट केली आणि त्यामुळे ते विमानसुद्धा बेसिकली काय असतं ते आपण जे काही पैसे देत असतो ते सेफ्टीसाठी देत असतो. 40% आता इकडून न्यूक्लिअर रिॲक्टर्स तयार केले जात असतात तेव्हा त्याच्यामधलं जवळजवळ 40% जे काही असेल ना ते सेफ्टीसाठी असतं. आपण कुठलंही न्यूक्लिअर मटेरियल असतं तर एखादं मुंबईमधलं ट्रॉम्बेचं जे काही न्यूक्लिअरचं आहे त्याचं 40 वर्ष 50 वर्ष 60 वर्ष त्याचं आयुष्य चालतं. ते एका दिवशी तुम्ही ठरवलं त्याने बंद करायचं तर त्याच्या जवळजवळ 200 वर्ष त्याचा रेडिएशनचा इफेक्ट असतो. तो लवकर जातच नाही. म्हणजे तिसऱ्या पिढीला चौथ्या पिढीला कुणातरी प्रेग्नन्सीच्या वेळी गेला की त्याला आयुष्यभर मग कॅन्सरच होत असतो आणि अनटाईमली डेथ होते. त्यामुळे न्यूक्लिअरच्या याच्यावेळी सेफ्टीसाठी म्हणून भरपूर काळजी करायची आणि त्या सेफ्टीला प्रॉब्लेम आला तर मग तुम्ही काही करू शकत नाही. तर अशा प्रकारे ते टायटॅनिकचं जहाज सेफ्टीचे नॉर्म्स न वापरल्यामुळे ते सगळं केलं. जगातील पहिला संगणक एलियन. आता तुम्हाला लोकांना माहीत असेल की पहिल्यांदा वॉल्स होते. रेडिओमध्ये तुम्ही आठवत असेल की असे वॉल्स असायचे. मग त्याच्यानंतर ट्रान्झिस्टर आलं त्याच्यानंतर मग आय सी झाले आणि जसं जसं आय सी झाले तेव्हा त्याची साईज कमी होत गेली. एलियन म्हणजे आता तुम्हाला तुमच्या वॉशिंग मशीनमध्ये जेवढी मेमरी येणार तेवढीच मेमरी ह्या एवढ्या सगळ्या संगणकाला होती. म्हणजे 32 KB मेमरी त्याच्यापेक्षा जास्त नाहीच आहे. आणि मग सगळे स्कूलवरती आपण सगळं मेमरी घ्यायचं आणि पंच कार्ड होते त्या काळी. अजूनही बरटी हा वापरला नव्हता. पंच कार्ड लागला आणि ही पंच कार्डची आयडिया 100 वर्षापूर्वीची डॅमेज म्हणून होता ना त्यांनी ते केलेलं होतं की म्हणजे ABCD कसं करायचं. फक्त पंचकार्डचं प्रॉब्लेम काय असायचं की थोडंसं जरी त्याच्यामध्ये डिस्क्रिमिनेशन असलं की ते पंचकार्ड रिजेक्ट करायला. आज IBM जे काही मोठं ना IBMने त्यांनी त्यांचं आयुष्य म्हणजे बिझनेस स्टार्ट केलं ते पंचकार्डच्या ह्याच्यावरून असते. IBMचे कॅश रजिस्टर IBMचे पंचिंग मशीन आणि IBMचे व्हेरिफिकेशन मशीन. मग नंतर हे ENIACचं जवळजवळ 5 वर्ष घेतली 1941 ते 46-47 आणि ही अशी कायम इतकी कॉम्प्लिकेटेड असायची पण काम तरी करायचं की बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार हे सगळे. आता कॉम्प्युटरमध्ये गुणाकार भागाकार म्हणजे काय वेगळं नाही आहे. ते फक्त प्लस मायनस गुणिले म्हणजे इतकं वेळा ॲड केले की तो गुणाकार होतो म्हणजे इतक्या वेळा वजाबाकी केली की फक्त एवढंच की त्याचं स्पीड जास्त असतं. म्हणजे कसं 1,86,000 असते
स्पीड असतं, त्यामुळे आपल्याला वाटतं की ते करत आहे म्हणून. तर ही एरियाचं मग ही गुगलची टीम. आपण सगळ्या लोकांना गुगल माहीतच आहे. गंमत म्हणजे गुगल ह्याचा अर्थ 10⁻100. जसं आपण 10⁻12 मॅक्रो टाईप असं बघतो. 10⁻100 म्हणजे गुगल, त्याच्यावरच त्याने स्वतःच्या बातम्याचं नाव ठेवलं. इथे हे चारही टिपिकल कॅरेक्टरिस्टिक एकाच ठिकाणी तुम्हाला बघायला मिळते. हेनरी फोर्ड म्हणजे कार्सचा, थॉमस एडिसन म्हणजे इलेक्ट्रिक, वारेंजी हार्डिंग्स हे त्या काळात असेल, आणि मार्ले सॅम्युएल पॅस्टोर हे टायर तयार करणारे त्याच्यात ही चर्चा करत असतात. ही नेरी म्हणून हत्ती होती एशियामध्ये. ताकद नेरी ही तिची अजून एक ओळख. स्पार्क सर्कशीत काम करणारे टेनिसीमध्ये एका खेळाच्या दरम्यान ती आपल्या ट्रेनरलाच तिला फाशीची शिक्षा सुनावली जाते. 1916 हे छायाचित्र आहे. 20व्या शतकात तिच्यामुळेच प्राण्यांचा सर्कशीतला सहभाग हळूहळू अधिकृत गेला. म्हणजे तिला फाशी दिलेला हा एक फोटो आहे त्यामुळे असं ते अपोलो 16च्या अंतराळवीर चार्ल्स म्हणजे आपल्या कुटुंबाचा फोटो चंद्रावर ठेवून परत आला. म्हणजे त्याला वाटलं की हे आता असंच राहील, पण राहिलंय असं. त्याच्यानंतर कोणी गेलं नाही आणि कुणीतरी नसेल केलं. अपोलो 1ची निर्धारित अंतराळवीर पाण्यावर उतरण्याचा सराव करतात 1966 मध्ये. परंतु उड्डाणाच्या वेळी झालेल्या अंतरिक्षयानाच्या अपघातात या सर्वांचा मृत्यू झाला. म्हणजे टेक ऑफ करत असतानाच हे आता घोडा पळत असताना आपले पाय पायांची जमिनीला टेकवतो की नाही याबद्दलचे निरीक्षण या छायाचित्रात आहे. तर हा म्यूब्रिज म्हणून एकदा होता, त्यांनी हे सगळे केले. त्यांनी काय केले की जवळजवळ 12 कॅमेरे लावले, आणि प्रत्येक कॅमेरा जेव्हा घोडा पडत असतो ती दोरी होती, दोरीला जो टच केल्यानंतर फोटो काढला जात होता. मग तुम्हाला ते दुसऱ्या आणि तिसऱ्यावर दिसतं की त्याचे घोड्याचे पाय जमिनीवर टेकत नाही, बाकीच्या ठिकाणी सगळीकडे टेकलेले आहेत. तर ह्याचा अर्थ की कायम जमिनीवर टेकण्याची गरज नाही, ते वरही लागते. गंमत अशी आहे की 1930-35 साली हे आलेलं आहे. त्याच्यानंतर सिनेमाची जी टेक्नॉलॉजी होती ती ह्याच्यावरच घेतली. एकानंतर एक असं काढायचं. म्हणजे आता डिस्नेचं कार्टून फिल्म्स होते, त्याचेसुद्धा असे हजारो चित्र काढले जात होते, आणि 2 चित्रावरून ते 24 चित्र एका मिनिटात ह्याप्रमाणे करून तो सिनेमा चलचित्र म्हणून वापरला. सेल फोनवरनं पाठवलेलं एक छायाचित्र. कंटाळा एक शक्तिशाली प्रेरणा ठरू शकते. 1997 मध्ये सॉफ्टवेअर उद्योजक फिलिप कान उत्तर कॅलिफोर्नियातील एका प्रसूती वॉर्डमध्ये काहीही काम नसताना अडकला होता. त्याची मुलगी सोफीला जन्म देत असताना त्याच्या पत्नीने या उद्योजकाला तिथून हाकलून दिले होते. त्यामुळे कान जे प्रतिमा त्वरित शेअर करणाऱ्या तंत्रज्ञानावर काम करत होता, त्यांनी एक असे उपकरण तयार केले की ज्याचे नवजात बाळाचा फोटो मित्र आणि कुटुंबियांना थेट पाठवू शकत होता. कोणत्याही शोधाप्रमाणे याची रचना ही अगदी प्राथमिक होती. एक डिजिटल कॅमेरा त्याचा फ्लिपटॉप सेल फोनला जोडलेला होता, आणि रुग्णालयात असताना त्याने त्याच्या लॅपटॉपवर लिहिलेल्या काही बोलीच्या कोडद्वारे तो सिंक केला होता. पण याच्या परिणामाने जग बदलून टाकले आहे. कान यांच्या उपकरणाने त्यांच्या मुलीचे पहिले क्षण टिपले, आणि ते 2000हून अधिक लोकांपर्यंत त्वरित पोहोचवले. आजकाल जगभरात दररोज कोट्यावधी फोटो पाठवण्यासाठी फोनचा वापर केला जातो, ज्यात लहान मुलांच्या फोटोचाही मोठ्या प्रमाणात समावेश असतो.
28व्या आठवड्यातील गर्भाशयाचा फोटो. बहुतेक सगळ्या लोकांना हे असले फोटो बघून माहिती असेल. हा आफ्रिकेतील दुष्काळात लहान मुलाच्या मृत्यूची वाट बघत असलेले गिधाडाचे छायाचित्र केविन कार्टर यांनी न्यूयॉर्क टाइम्ससाठी काढले होते. वर्णभेदाच्या काळातील दक्षिण आफ्रिकेचे चित्रण करणाऱ्या 4 धाडसी छायाचित्रकारांचा बँग बँग क्लबचे सदस्य म्हणून केविन कार्टर काही परिस्थितीची पुरेपूर कल्पना होती. 1993 मध्ये सुदानमध्ये थैमान घालणाऱ्या दुष्काळाची छायाचित्र काढण्यासाठी तो विमानाने गेला. अयोध गावात दिवसभर छायाचित्र काढून थकून तो मोकळे रानात जात होता. तिथे त्याला रडण्याचा आवाज ऐकू आला. त्याला छावणीकडे जात असताना वाटेत कोसळलेल्या एक खुश लहान मूल त्याला दिसले. ते त्या मुलाचे छायाचित्र काढत असताना जवळच एक गुडगुडीत गिधाड येऊन बसले. असे म्हटले जाते की रोगामुळे पीडितांना स्पर्श करू नये असा सल्ला कार्टरला देण्यात आला होता. त्यामुळे मदत करण्याऐवजी तो दबा धरून बसलेले पक्षी आपले पंख उघडे या आशेने 20 मिनिटे वाट पाहत बसला. नंतर त्याने त्या प्राण्याला घाबरवून पळवून टाकले आणि ते मूल केंद्राकडे जात असताना पाहत राहिला. मग त्याने सिगरेट पेटवली, देवाशी बोलला आणि रडला. न्यूयॉर्क टाइम्सचा तो फोटो प्रसिद्ध झाला आणि त्या मुलाचे काय झाले हे जाणून घेण्यासाठी तसेच आपल्या विषयाच्या मदतीला न धावल्याबद्दल कार्टरवर टीका करण्यासाठी वाचक उत्सुक होते. छायाचित्रकाराने केव्हा हस्तक्षेप करावा यावरील वादात त्याचे छायाचित्र लवकरच एक हृदयद्रावक उदाहरण बनले. नंतरच्या संशोधनातून असे दिसून आले की ते मूळ वाचले होते, परंतु 14 वर्षानंतर मलेरियाच्या तापाने त्याचा मृत्यू झाला. कार्टरला त्याच्या छायाचित्रासाठी पुलित्झर पारितोषिक मिळाले, परंतु त्या तेजस्वी दिवसाचा अंधार त्याच्या मनावरून कधीच दूर झाला नाही. जुलै 1994 मध्ये त्याने आत्महत्या केली आणि मेले. हत्या, मृतदेह, राग आणि वेदना यांच्या ज्वलंत आठवणी मला सतावतात. फोटो सेशन. थँक्यू. पुढच्या शुक्रवारच्या कार्यक्रमाची माहिती मिळाली.